भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 10 जून 2024 सोमवार. ज्याने पाणी दिले. तुम्ही पृथ्वीला भेट देता आणि तिला पाणी देता. तुम्ही तिला खूप समुद्र करता. देवाची नदी पाण्याने भरलेली आहे. तू त्यांना धान्य देतोस कारण तू ते तयार केले आहे. स्तोत्र 65 अध्याय 9 वचन. वारी श्लोकात आपण परमेश्वराने केलेल्या 3 अद्भुत गोष्टीबद्दल वाचतो. प्रथम, प्रभुदेव तुमच्याबद्दल त्यांचे प्रेम आणि काळजी दाखवतो. दुसरे, तो सर्व फायदे देतो आणि वर्षाव करतो. तिसरे म्हणजे तो नदीकाठी लावलेल्या झाडाप्रमाणे तुमचे जीवन खूप समृद्ध करतो. परमेश्वराकडे बघा आणि त्यांच्या दैवी आशीर्वादासाठी त्यांची प्रेमाने स्तुती करा. त्याने तुमच्यामध्ये सांसारिक नदी आणली नाही, पण पाण्याने वागणारी दैवी नदी आणली आहे. तुमचे जीवन आणि तुमचे कुटुंब समृद्ध होण्यासाठी. असे असताना ज्याने इतके अद्भुत आशीर्वाद दिले आहेत, त्यांचे तुम्ही गौरव कसे करू शकत नाही? प्रत्येक नदीचा उगमबिंदू असतो. त्यांचे प्रवाहासाठी एक मार्ग वाटेत त्यांचे स्वतःचे फायदे आहेत आणि शेवटी एक संगम आहे. नद्या सामान्यत डोंगराची माथ्यावर किंवा तलावावर उगम पावतात आणि मोठ्या नदीच्या रूपात समुद्राकडे वागण्यापूर्वी अनेक लहान प्रवाहांना स्वतःमध्ये जोडतात. ते वागणाऱ्या सर्व मैदानी प्रदेशामध्ये समुद्रती निर्माण करतात. ज्याने नदीबद्दल जाणून घ्यायचे आहे ते तिच्या उगमाचे निरीक्षण करतील. तामिराबराणी नदी गोडकू टेकड्यांमधून उगम पावते आणि वागते. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या सर्व उत्तरेकडील नद्या हिमालय पर्वतातील मानसरोवर सरोवरात उगम पावतात आणि त्यांची ट्रकद्वारे समुद्रात आणा. या बारमाही नद्या आहेत कारण वर्षभर पाणी आहेत, पण आपल्या आत वागणाऱ्या पवित्र आत्म्याची नदीचे मूल काय आहे? प्रभूने प्रेषित योहानाला मूल प्रकट केले आणि त्याने मला जीवनाची पाण्याची शुद्ध नदी दाखवली. स्फटिकासारखे स्पष्ट देवाची आणि कोकरांची सिंहासनापासून पुढे जाणे. प्रकटीकरण 22 अध्याय 1 वचन. ती नदी स्वर्गीय झिऑन पर्वतावरील सिंहासनावरून म्हणजे विश्वासाच्या राजाच्या उपस्थितीतून माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये वागते. हे आपल्याबरोबर स्वर्गातील सर्वोत्तम आणि उच्चवर देवाचे सर्व आशीर्वाद आणते. त्या नदीने आपल्याला ताजेपणे मिळते, शुद्धीकरण, सर्व चांगुलपणा आणि आशीर्वाद. ती नदी आपल्याला दैवी शक्ती आणि वैभवाने भरते. ती नदी जीवनाची शाश्वत नदी आहे. तो वर्षभर वाहत राहील. ते तुमच्या आत्मा आणि शरीर शुद्ध आणि पवित्र करत राहील. त्या नदीने तू फलदायी होशील. आत्म्याची सर्व फले तुमच्यामध्ये मिळू दे. देवाची मुलांनो, ती नदी तुम्हाला पवित्रतापासून पवित्रताकडे प्रगती करण्यास आणि परिपूर्ण होण्यास मदत करत राहील. पुढील चिंतनासाठी श्लोक. कारण त्याने त्यांची स्थापना समुद्रावर केली आहे आणि पाण्यावर ती स्थापित केली आहे. स्तोत्र 24 अध्याय 2 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी दुसरी इतिहास 34 अध्याय 35 अध्याय 36 अध्याय. संध्याकाळी जॉन 19 अध्याय 1 से 22 वचन. धन्यवाद.